तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 13 चे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनीलजी मनगुंडे साहेब आहेत. साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे मराठीमध्ये. खरं तर आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये म्हणजे आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. तुमचा जन्म इथला आहे, तुमचं कर्तृत्व किंवा कार्यभूमी ही पूर्ण ईश्वरपूर शहर आहे. काय सांगाल एकंदर तुमचे राजकारणाची कशी सुरुवात झाली? राजकारणाची सुरुवात जर म्हटलं तर मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलो एक असा आहे. आणि माझ्या कुटुंबात माझे वडील 64 साली ईश्वरपूर शहर, त्यावेळी इस्लामपूर, आता ईश्वरपूर, या ईश्वरपूर शहराचे नगरसेवक म्हणून निवडून आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असणारं आमचं कुटुंब, अत्यंत हलाखीची परिस्थिती, पण वडिलांना कायद्याचा अभ्यास आणि समाजसेवा करायची वृत्ती असल्यामुळं लोकांनी वर्गणी काढून त्यांना उभा केलं. आणि त्या काळात माननीय एम.डी. पवार साहेब त्यावेळी नगराध्यक्ष असायचे, त्या काळात ते निवडून आले आणि त्यांची जी सुरुवात झाली तिथून पुढे आमच्या कुटुंबात राजकीय परंपरा चालू झाली. वडिलांच्या कारकिर्दीत जर बघितलं तर आज अखेर एक आदर्श नगरसेवक म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं अशापैकी एक माझे वडील होते की ज्यांनी कधीही स्वार्थ साधला नाही किंवा जे काय करायचं ते समाजाच्या प्रती समाजसेवा म्हणूनच करायचं. राजकारण केलंच नाही कधी, जे केलं ते समाजकारणच केलं. आणि या समाजकारणात त्यांच्याकडून आम्हाला जे लहानपणापासून बघायला मिळालं तेच आम्ही शिकलो. आमच्या वडिलांचं आमचं नेहमीच म्हणणं असायचं की तुम्ही पैसे किती मिळवताय याला फार महत्व नाही, तुम्ही माणसं किती मिळवताय, तुमच्या सुखापेक्षा तुमच्यामुळे माणसं किती सुखी होतात हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस पैसे मिळवून ठेवता त्यावेळेस तुमच्या पिढीला त्याचा फार उपयोग होत नाही, तुमच्या मुलाबाळांना त्याचा फार उपयोग होत नाही. कदाचित ती मुलं बाळ बिघडायची पण शक्यता असते. पण तुम्ही जर माणसं जपून ठेवली तर तुमच्या मुलांच्यासाठी आयुष्यभर ती कवच असतं. आणि ती माणसं तुमच्या मुलांना कुठेही वावगं काय करून देत नाही. तुम्हाला एक पहिल्यांदाच एक राजकीय संधी चांगली मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्यावरती विश्वास टाकला. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी तुमच्यावरती विश्वास टाकलेला आहे. कसं बघताय तुमच्या उमेदवारीकडे? नाही, तेच सांगतो की दादांनी जे काम चालू केलं त्याच कार्यात वार्डमध्ये जे काम असायचं, आम्ही आमच्या दोघा भावाभावांच्यात आमचा एक निर्णय झाला, नगरपालिकेत बसून त्यांनी काय असतील ती कामं मंजूर करायची आणि वार्ड मधली जी काही समस्या आहेत त्या जाग्यावर थांबून त्या सोडवून घ्यायचं काम मी गेले 40 वर्ष त्या प्रभागात करतोय. म्हणजे बऱ्याच प्रभागात वेगळ्या वेगळ्या निवडून आले दादा, पण तिथलं काम हे मी स्वतः करत होतो. गेले 40 वर्ष झालं मी कधीही राजकीय पक्षात येण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला त्याची कधी गरज पण वाटली नाही. कारण मला फक्त एकच माहिती होतं की समाजसेवेत जे समाधान आहे ते समाधान इतर कशात नाही. आणि अगदी तळागाळात म्हणजे मी दिवसभर उभा राहून आम्हाला एक आनंद होता, कारण बऱ्यापैकी आम्हाला गुंठेवारी भाग कायम मिळायचा. गुंठेवारी भागात एखाद्या माणसाच्या दारात मुरुम पडला की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काय असतोय, त्याच्या दारात लाईटचा पोल पडल्यानंतर त्याला घरात लाईट मिळणार असते त्याचा आनंद काय असतोय. आणि ज्यावेळेस त्याच्या दारातली पाईपलाईन पडते त्यावेळेस घरात आलेल्या पाण्याचा त्याला आनंद काय असतोय, हे गेले कित्येक वर्ष आम्ही बघितलं. आणि ते जे समाधान आहे ह्या समाधानाकडे बघतानाच आम्हाला एक व्यसन लागलं समाजसेवेचं. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचं ह्याच एक आम्हाला व्यसनच लागलं. आणि गेले कित्येक वर्ष मी कुठेही तुम्ही आमच्या भागात जिथं जिथं दादा निवडून आले तिथं कुठेही तुम्ही गेला तर त्या भागातील लोक तुम्हाला सांगतील की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या भागातल्या समस्यांच्यासाठी मी माझा पूर्ण वेळ दिला. पूर्ण वेळ मी रात्री घरला जाताना सुद्धा मोटरसायकलनं सगळ्या रस्त्यानं फिरायचं आणि कुठल्या पोलवरची लाईट लागत नाही हे दररोजच्या दररोज बघायचं. आणि मी ज्यावेळेस काम करायला लागलो त्या माणसाने आपोआपच त्याचं कौतुक करायला सुरुवात केली
आणि ह्या कौतुकाचं समाधान जे मला मिळत होतं त्या पोटी मी आज अखेर प्रभागातलं कुठलंही काम असं नाही की ज्या माणसांचा मला तिथं फोन आलाय आणि तिथं 5 मिनिटं सुद्धा मला तिथं पोचायला लागलेले नाहीत आणि अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही भावाभावानी तिथलं काम मंजूर करायचं काम त्यांचं वार्डातलं उभारून करून घ्यायचं काम माझं. मी अगदी ठामपणे जाणीवपूर्वक सांगतो ह्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत एक सिंगल कॉन्ट्रॅक्टर नगरपालिकेचा एक जर भेटला आणि त्याने येऊन समोर सांगितलं की मी त्या वार्डात काम केलं आणि माझ्याकडून 2 रुपये घेतले. 2 रुपये हा विषय लांबचा आहे. सिंगल चहा नाही कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचा पिलो. जेवण नाश्ता हा विषय तर लांबच आहे. एकच तुम्ही काम करा, चांगलं काम करा, आम्हाला वेळेत करून द्या. आणि त्या माणसांच्या कामासाठी जी धडपड केली त्याचं आम्हाला जे समाधान मिळालं ते गेले 40 वर्षात मला बऱ्याच वेळेला आग्रह झाला की तुम्ही वार्डात एवढं काम करताय, तुम्ही एखाद्या दुसऱ्या वार्डात इलेक्शन का लढवत नाही. पण मला त्याची गरज वाटली नाही, कारण एक भाव आपला नगरपालिकेत आहे, आपण पण नगरपालिकेत जाऊन बसायचं आणि आपला प्रपंच पुन्हा उघडा पडणार आहे. कारण राजकारण एवढं सोपं नाही. म्हणून आम्ही धंद्यात लक्ष घातलं. आम्ही छोटे मोठे धंदे करत राहिलो. त्या धंद्यात आम्ही 2 रुपये मिळवत राहिलो आणि एका भावाला आम्ही सपोर्ट केला. ओबीसी आरक्षण नगराध्यक्षाचं पडलं आणि पक्षानं माननीय जयंतराव पाटील साहेबांनी अगदी विश्वासानं आनंदराव दादांची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांचा वार्ड तो मोकळा झाला. आणि तिथला विभाग असा की तिथं पण ओबीसी पडलं आणि तिथं इच्छुक असणाऱ्यांची थोडी अडचण झाली ओबीसी पडल्यामुळं. आणि त्या लोकांनी सांगितलं आता आम्हाला काही उभा राहायचं नाही. आणि ओबीसी मध्ये कुणाची मागणी त्या वार्डात नव्हती आणि त्यामुळं शेवटी नाईलाजानं मला ती उमेदवारी तिथे घ्यायची पाळी आली. म्हणजे खरं तर ते आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला उमेदवारी मिळाली. कारण अनेक जण ते उमेदवारी मिळावी म्हणून कसं करत असतात. हो बरोबर आहे. आत्मीयतेनं वाट बघत असतात कधी इलेक्शन. कदाचित एवढ्या वर्षाचं फळ असेल ते अंतःकरणापासून केलेल्या कामाचं हे कदाचित पावती असेल किंवा फळ असेल, मी हे समजतो. काय नक्की तुम्हाला प्रश्न जाणवतात तुमच्या वार्डामध्ये? आमच्या वार्डामध्ये फार प्रश्न आहेत. फार म्हणजे हा टोटली गुंठेवारीचा भाग आहे. आत्ताचा प्रभाग जर बघितला तर काही अंशी भाग हा चौकातला येतो, व्यापारपेठेतला येतो, पण मेजॉरिटीनं भाग हा पेठ सांगली रोडच्या उत्तरेला कामिनीच्या हद्दीपर्यंत येतो, पाक आष्टनाक्यापर्यंत येतो. आणि ह्या सगळ्या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर वर्षाला 1-2 रस्ते नवीन होतात. वर्षाला कोणीतरी प्लॉट पाडतंय, 4 प्लॉट विकतात, तिथं माणसं आसपासच्या खेडेगावातून घर बांधतात. पावसाळ्यात त्यांच्या घराकडे जायची पण अवस्था वाईट असते. मग कुठं त्यांना मुरुम टाकून देणं, हळूहळू खडीकरण करणं, कालांतरानं डांबरीकरण करून देणं, महत्वाची त्यांच्यासाठी पाईपलाईन टाकणं. तुम्ही जर बारकाईनं विचार केला तर ईश्वरपूर शहरातले 2 ते 3 प्रभागाचा भौगोलिक भाग जो आहे त्याची जर तुलना केली, 3 प्रभागाचं जे अंतर येतं तेवढं एका प्रभागाचं आहे 13 नंबरचं. 13 नंबर मधले रस्ते जर बघितले तर फक्त सांगली रोड पासून उत्तरेचे रस्ते मोजले तर एवढे रस्ते 2-3 प्रभागात सुद्धा येत नाहीत. एवढा मोठा हा प्रभाग आहे. मतदान कमी, मतदान 4,500 आहे, पण 2 ते 3 प्रभाग एकत्र गाठले पाहिजे. भौगोलिक एवढं भौगोलिक क्षेत्र आहे. आणि तिथं काम करत असताना हा एक पूर्ण वेळ ज्या माणसाला वेळ द्यायला जमणार आहे त्याच काम आहे ते. आणि दादानी पूर्ण वेळ ते केलं आणि जेवढ्या सुविधा तिथे देता येतील त्या दिल्या. आत्ताची अवस्था जर बघितली तर गेले 20 वर्ष 25 वर्ष जयंतराव पाटील साहेबांनी त्या प्रभागात 1 रुपया कमी पडून दिला नाही. आणि प्रत्येक वेळेस साहेबांच्याकडे ज्या आम्ही गेलो, ज्या आम्ही त्यांना आमच्या अडचणी सांगितल्या, साहेब इथं अजिबातच जायला रस्ता नाही, लोकांना खडीकरण करून द्या, डांबरीकरण करून द्या, इथं पाईपलाईन टाकून द्या. नगरपालिकेच्या माध्यमातून दादांचं सर्वांशी चांगलं होतं, त्यामुळे दादांच्या कामाला कुठली अडचण आली नाही. पण नगरपालिकेकडून मिळणाऱ्या फंडाला पण लिमिट होतं. अशा वेळेस जयंतराव पाटील साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या फंडातून ह्या प्रभागासाठी अत्यंत भरघोस अशी
मदत केलेली आहे आणि ह्या रस्ते असू द्या, पाईपलाईन असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत त्या प्रभागातल्या पूर्ण झाल्या. योगायोगानं काही अंशी ड्रेनेजचे विषय, तिथली भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर त्यांचा रस्त्याचा एंट्रन्स पूर्वेला आहे आणि जमिनीचा ढाळ पश्चिमेला आहे. पूर्वेकडून पाणी पश्चिमेला जाते, प्लॉट पूर्वेकडून पडलेत, पश्चिमेचे प्लॉट पडलेले नाहीत. तर तिथं बांधलेलं गटर हे नेऊन सोडायचं कुठं? ते पश्चिमेला खाली गेलं तर खालचे शेतकरी ते पाणी येऊन देत नाहीत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजची तिथं कमतरता आहे. जिथं जिथं पाणी खाली जायचा मार्ग आहे तिथले ड्रेनेजची कामं पूर्ण झालेली आहेत. पाण्याची अवस्था तर प्रत्येक गल्लीत पाईपलाईन पूर्ण जेवढे भागात रस्ते झाले सगळ्या रस्त्याला पाईपलाईन टाकायचं काम केलेलं आहे. 2016 पर्यंत तिसऱ्या मजल्यावर सुद्धा पाणी जात होतं बिगर मोटरचं. 2016 नंतर अशी अवस्था झाली की त्या शहराचा बांधकामाचा भाग पण वाढला, प्रचंड घरं झाली. पाण्याची टाकी 2016 नंतर नवीन व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. ती न झाल्यामुळं पहिल्या टाकीवर जो लोड आहे तो एवढा आला की पाण्याची अवस्था तिकडं फार बिकट झाली. आणि आता ज्यावेळेस अंडरग्राऊंडचं काम या सत्ताधाऱ्यांच्या काळात झालं त्यावेळेची जर अवस्था बघितली तर अंडरग्राऊंडच्या कामात ज्या पाईपलाईन फुटल्या त्या पाईपलाईनचं काम योग्यरीत्या जोडायचं करायला पाहिजे होतं, ते झालं नाही. बऱ्याच ठिकाणी फक्त रबर लावून तात्पुरतं कॉन्ट्रॅक्टरने ते काम केलं, पण त्याचा परिणाम आता असा झालाय की घरटी माणसं आजारी पडलेत. गटरचं पाणी नगरपालिकेच्या पाईपलाईन मध्ये मिसळते आणि तेच पाणी प्यायला येते. लोकांच्याकडे अशी अवस्था आहे की लहान लहान मुलं, घरातली मोठी माणसं, प्रत्येक कुटुंबातील आजारी आहेत. आणि हे सगळं वेळोवेळी त्या नगरपालिकेला कळवून त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. 4 वर्ष प्रशासन कारकिर्दीत तर कुठलंही ठोस काम त्या 4 वर्षात तर घडलं नाही. आणि लोकांच्या जीवाशी खेळायचा हा उद्योग पिण्याच्या पाण्याचा तर अत्यंत हा वाईट झालेला आहे. युतीचे उमेदवार आहेत भाजप वगैरे असे, ते पण तेवढेच ताकदीचे आहेत, क्षमतेचे आहेत. कसं बघताय त्या उमेदवारांच्याकडे? नाही, ताकदीचे आहेत त्याचा विषय नाही. शेवटी जनता तुम्ही केलेलं काम बघत असते. ताकद आपली कशावर ठरवायची ही जनतेनं ठरवायचं आहे. निवडणूक ही गोष्ट अशी आहे, ज्यावेळी निवडणूक लागते तुम्ही लोकांच्या दारात जाता त्यावेळी प्रत्येक जण बघत असतो, कारण जनता फार हुशार आहे. जनता बघत असते की ह्या प्रभागात आता कोण काम करतंय, इतके वर्ष कुणी काम केले. आणि आपण मतदान करत असताना कुणाला करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी उमेदवारी फायनल होते त्या दिवशी बऱ्यापैकी लोकांनी ठरवलेलं असतं. आणि ते हाताच्या बोटावर मोजणारी लोक असतात की जे सगळा प्रचार यंत्रणा सगळं बघून त्याच्यावर निर्णय घेतात. त्यामुळं ताकदीचा विषय इथं येतच नाही. इथं तुमच्या कामाची पावती तुमच्या बोलली जाते. पुढच्या उमेदवारांनी काही प्रभागामध्ये काम केलं नाही असं नाही, सत्ता होती त्यांची. नाही, पुढच्या उमेदवाराचा प्रभाग 13 बद्दल जर बोलायचं झालं तर पुढच्या उमेदवाराचं माझ्या विरोधात असणारा जो उमेदवार आहे त्यानं मी जाहीरपणे सांगतोय की कधीही सार्वजनिक कार्यक्रमात 1 दिवस खर्च केलेला नाही. कदाचित ते बिझनेस मध्ये असतील, पैसे मिळवत असतील, त्यांचा काही व्याप असेल, मला त्याच्याशी काही बोलायचं नाही. सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी सांगावं मी काय काम केलं. मी तयार आहे समोर बसायला. आपण दोघांनाही आम्हाला प्रश्न विचारा, तुम्ही जनतेला प्रश्न विचारा की सार्वजनिक क्षेत्रात यांना तुम्ही कुठं कुठं बघितलं आणि ह्यांना कुठं कुठं बघितलं. सलग 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी मी सार्वजनिक कामात सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळ दिलाय. आणि पूर्ण क्षमतेनं एखादा नगरसेवक नसताना मी पूर्ण क्षमतेनं त्या गल्लीसाठी, त्या प्रभागासाठी मी राबलोय. त्यामुळं
इथल्या उमेदवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी आता त्यांना उमेदवारी मिळाली म्हणून ते आलेत. त्यांनी सांगावं त्यांचं विजन काय असेल तर त्यांनी येऊन सांगावं मी काय करणार आहे. बरोबर. त्यांनी त्यांच्या गोष्टी सांगाव्यात. त्यांच्याकडे जर ते करायचे असेल त्यांना तर मी त्यांचंही कौतुक करतो. पण आत्ताच्या घडीला मी ज्यावेळी माणसांच्या दारात जातोय त्यावेळी मी कुणाचा मुलगा आहे, मी कुणाचा भाव आहे म्हणून मत कुणालाही मागत नाही. मी एवढ्यासाठी मागतोय की मी ज्यावेळेस मतदारसंघात जातो, ज्यावेळेस त्या वार्डात जातो त्यावेळेस त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य, तुम्ही आम्हाला काय सांगू नका, आम्हाला सगळं माहित आहे, तुम्ही सगळं केलंय आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे, हे जे ऐकायला मिळतं ह्या एका भरोश्यावर मी हे इलेक्शन लढवतो. खरं तर आता तुमचे बंधू नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, काय सांगाल आणि कसं काय नातं आहे तुमचं आणि बंधूंचं तुमच्या? आमच्या बंधूंचं आणि आमचं नातं जर बघितलं तर आम्ही पूर्ण क्षमतेनं आमचं कुटुंब, आम्ही भाऊ तर आहेच पण आमच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा, आमच्या घरातल्या स्त्रिया अखंड आमच्या जर त्या भागात तुम्ही कुणाकडे सर्वे केला तर तुम्हाला सांगतील प्रत्येकाच्या सुखदुःखात पूर्ण क्षमतेनं त्या घरात उभा राहणं हे आमच्या, कारण नगरसेवक हा एकटा काही करू शकत नाही. त्याच्या पाठीमाग त्यांच्या मित्रांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची फौज ही फार महत्वाची असते. त्याच्या बरोबरच जर त्याचे घरचे लोक त्याला साथ देत नसतील तर तो काही करत नाही, त्याला करताच येत नाही. मी अगदी गमतीनं तुम्हाला सांगतो, आमच्या घरातल्या स्त्रिया ज्यावेळेस असं घरातल्या मुलींच्या लग्नाचा विषय चालायचा त्यावेळेस मला एक मुलगी आहे, मोठ्या भावाला 3 मुले आहेत, मधल्या भावाला 2 मुले आहेत, ह्यांचा विषय चालायचा तेव्हा घरातल्या स्त्रियांचा विषय असायचा काही झालं तरी राजकारणी कुटुंबात पोरगी द्यायची नाही. आम्ही त्यांना विचारायचं असं का, आम्ही जे केलंय, आम्ही जे सोसलंय किंवा आम्हाला जे कष्ट पडले हे कष्ट हल्लीच्या मुली करू शकत नाही. त्यामुळं आम्ही आमच्या काळात ते सगळं केलं. पण आता मुलींना ते जे त्रास आहे तो हा त्रास आहेच. आमच्या घरातला कधी चहाचं पातेलं, मी अगदी अभिमानानं सांगतो, आमच्या घरातलं चहाचं पातेलं कधी त्या गॅसवरून खाली ठेवायची वेळ आली नाही. मलगुंडे कुटुंबात ट्रू कॉपी जरी करायला कोण आलं तर पहिला नियम आहे, पहिला त्यांना चहा द्यायचा आणि मग ट्रू कॉपीवर सही द्यायची. इतकं पाळलं जातं आमच्या घरात. लोक, हा समाज, आमचं कुटुंब वरपूरमध्ये मलगुंडे कुटुंब 1 ते 2च कुटुंब आहेत. आम्ही भाऊ सख्खे 3, आमच्या अजून एक भाऊकीतली 2 कुटुंब आहेत. ह्या एवढ्या कुटुंबाच्या जीवावर वडील नगरसेवक झाले, भाऊ आज 39 वर्ष झालं तिथं सत्तेत आहेत. हे फक्त आणि फक्त जे हा परिवार आहे सगळा आमचा मित्र परिवार, जे कार्यकर्ते आहेत ह्यांनी अत्यंत प्रेम केलं. ह्यांच्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि आजही हे सगळे मित्रमंडळी आमचे आहेत. अगदी आमच्या भागात जर बघितलं तर ज्या वयस्कर बायका आहेत, एवढ्या वर्ष नगरसेवक असणाऱ्या माणसाला अंधा कुठं आहे एवढ्या एकही शब्दात हाक मारतात. रस्त्यानं निघालो जर त्यांना बघितलं, कुठं होतास 8 दिवस दिसला नाहीस, एवढ्या हक्कानं बोलणाऱ्या स्त्रिया, हे ज्यावेळी तुमच्यावर प्रेम असतं, ज्यावेळी तुम्ही त्यांच्या हृदयात बसतात तेव्हाच ते शब्द येतात. आणि हे मात्र माझ्या मोठ्या भावानी ह्या ईश्वरपूर शहरात स्वभाव कसा आहे त्यांचा, अत्यंत शांत, अत्यंत संयमी आणि खरोखर म्हणजे अजात शत्रू ज्याला म्हणतात. खरं तर साहेबांनी नाव दिलंय अजात शत्रू. म्हणजे मला आलेला माझा स्वभाव थोडा तापट. सगळे एकत्र होतात, ते राष्ट्रवादीत होते, तुमचे जवळचे संबंध होते. अण्णासाहेब दांगे हे तुमचे खरं तर गुरु, सावली गुरु होते माझे समजा. आणि दादा आणि ते एकत्रच सगळे आजही गुरु आहेत माझे, आजही गुरु आहेत. तुमच्यातलं तुमचाच एक बंधू म्हटलं तर वावगं ठरणार नाही, विश्वनाथ दांगे बाबा. हे जे राजकारण सुरू आहे कसं बघता येईल? युद्धात आणि राजकारणात ह्या गोष्टी बघून नाही चालत. ह्या गोष्टी बघून चालत नाही. तिथं नाती, तुमचे वैयक्तिक संबंध हे बघताच येत नाहीत. आज हेच फक्त माहित आहे की आनंदराव मुलगुंडे माननीय जयंतराव पाटील साहेबांचे शिलेदार आहेत. त्यांची जबाबदारी आहे जयंतराव पाटील साहेबांच्याशी प्रामाणिक राहणं. कारण फार मोठा विश्वास जयंतराव पाटील साहेबांनी त्यांच्यावर टाकलाय.
कारण त्यांची जबाबदारी ती आहे. आमचं नातं काय आहे, आमचे वैयक्तिक संबंध कसे आहेत, ह्या गोष्टी राजकारणात फार महत्वाच्या नसतात. लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं आणि का विश्वास ठेवावा आणि जनतेला तुमचं काय आव्हान असेल? जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही आजपर्यंत आमचं काम बघितलंय. कुठल्याही प्रलोभनाला तुम्ही बळी न पडता तुम्हाला जे सद्विवेक बुद्धीनं जे योग्य वाटतंय, खरोखर जो माणूस उद्या आपल्या दारात येईल, उद्या आपलं काम करेल, हे जे वाटतंय त्याच माणसाला निवडून द्या. मी माझा हट्ट करणार नाही, मलाच मत द्या. तुम्ही दोघांची तुलना करा, त्यात जर तुम्हाला माझ्याबद्दल विश्वास वाटत असेल की मी प्रामाणिकपणे तुमच्या दारात उभा राहिलोय आणि इथून पुढे राहील, तरच तुम्ही मला मत द्या. अन्यथा तो निर्णय तुमचा आहे. तुम्ही जो निर्णय घेईल तो मला अगदी आनंदानं मान्य. आणि मी आयुष्यभर नगरसेवक असू दे नसू दे, समाजसेवेत मी माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी आणि माझ्या भावाकडून कुठलाही समाजसेवेत खंड पडणार नाही. आम्ही शेवटपर्यंत या समाजाच्या प्रती आम्ही ह्यांचं देणं लागतो. या समाजानं मला मोठं केलंय. या शहरात आमचं काही नसताना या समाजाने एवढं प्रेम दिलंय, एवढा मोठा पण दिलाय. आज जे दादांच्या बद्दल आपण ऐकतो किंवा आमच्याबद्दल काही लोक जे बोलतात, हे फक्त आणि फक्त या समाजाचं मोठेपण आहे. त्यांनी आम्हाला दिलेलं, आम्हाला मोठं केलेलं आहे फळ. आणि ह्यासाठी आमचं आयुष्य आम्ही या समाजाच्या अडचणीसाठी त्यांच्या सोयीसाठी समर्पित करायला आमची तयारी आहे. तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि पुढील वाटचालीस तुम्हाला नमस्ते.